नमस्कार नमस्कार. अंतराळाचे अंतरंग या आजच्या आपल्या मुलाखतीच्या सत्रात मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करते आणि अजिबात वेळ न घालवता आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना इथे आमंत्रित करते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉक्टर PV खांडेकर. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. या येस येस थँक्यू सो मच. MSJ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित अंतराळाचे अंतरंग या उपक्रमाबद्दल मला आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि मला खरंच यांचं कौतुक वाटतं MSJ इन्स्टिट्यूटचं की त्यांनी ह्या सत्राचं आयोजन केलं आहे. आजची तरुण पिढी अंतराळात वळावी यासाठी या सत्राचं आयोजन केलं आहे. नाहीतरी सध्याचा तरुण म्हणजे बघा ना तुम्ही, बाहेरच्या देशातले तरुण हे मंगळावर जाण्याची तयारी करतायत आणि आपले तरुण हे दंगली करण्यात व्यस्त आहेत. अशा वेळेला ह्या सत्राचं आयोजन केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. अजिबात वेळ न घालवता आजची मुलाखत रटाळ होऊ नये आणि तुम्ही एन्जॉय करावी म्हणून मी आजच्या आपल्या पुढच्या गेस्टना इथे आमंत्रित करते. मिस लॉली. Oh yeah! Lolly, 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 मुझे लो हाय लॉली हॅलो लॉली क्यू बोली लॉली 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 मुझे लो हाय लॉली हॅलो लॉली क्यू बोली. Hi, hello everyone. Don't flash it up. Don't click it up. Are you introducing me? I'm the Lolly. Lolly परत Ollie. Lolly is Hello guys. Lolly, I love you! I love you too. Number घ्या 949392. हॅलो राहुल दे काय करताय तुम्ही? ते मी तरुणांशी बोलण्यासाठी मी नेहमीच एक्साइटिंग असते ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट नंबर द्याल? सर बघितलीत ना मिस लॉलींची क्रेज बघितली सर तरुणांमध्ये. तर मी अजिबात वेळ नाही घालवत आणि मी आपली रजा घेते. हा मंच तुमच्या स्वाधीन करते. धन्यवाद. ऐका ना. हॅलो माय गॉड, तुम्ही हा मंच आमच्या स्वाधीन केला त्याबद्दल थँक्यू सो मच. गॉड प्लीज सेव्ह मी. हे यू. हाय हाय. ओ माय गॉड. ओ माय गॉड, या मंचावर कोणीच नाहीये दुसरं, फक्त यू अँड मी. माय सेल्फ लॉली. हाय माय सेल्फ डॉक्टर. डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात? डॉक्टरांचं नाव तरी काढलं ना तर मी लगेच मोठा श्वास घेते. का? काय का? डॉक्टर लोक सांगतात ना, मोठा श्वास घ्या, मोठा आ करा असं सांगतात ना, आणि मग टोची टोची करतात आणि मग फण करतात आणि मग चॉकलेट देतात काय खायला. काय हॅलो हॅलो हॅलो. टोची कर. अरे देवा. नाही एक फन ट्रीटमेंट होते ना ऐका ना डॉक्टर. मॅम, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. काय? मी तो डॉक्टर नाहीये, तुम्ही समजताय तो. आय एम द स्पेस सायंटिस्ट. ओ येस. ओके, नाउ आय गॉट इट. तुम्हीच आहात ना ते एक्स्ट्रा नट? मी रेग्युलर असतो. एक्स्ट्रा नट. एक्स्ट्रा नट ते हे घालून तुम्ही जाता ते. ॲस्ट्रोनॉट या या. दॅट इज दॅट. ओके सो माय सेल्फ डॉक्टर PV खांडेकर. ओ नाईस नेम. हा खांडेकर. एवढं नाहीये ते, साधं आहे खांडेकर. आजपासून मी तुम्हाला खांडू दांडू बोलणार. नाईस मॅम. खांडू दांडू. मी साईड. खांडू दांडू मला खूप आवडतं. म्हणजे आपण जर असं एकमेकांशी पेट नेमणे हाक मारून बोललो ना, ती केमिस्ट्री अशी ग्रो होते, यु नो. सो ओके, खांडू दांडू. आता मला कळत नाहीये म्हणजे तुम्हाला कोणी अपॉइंट केलंय माझी मुलाखत घ्यायला? बंटू नाही, कोण बंटू? या कॉलेजचा चेअरमॅन. नाही त्यांचं नाव बंटू नाहीये, त्यांचं नाव प्रसाद ओक आहे. माझ्यासाठी तो बंटूच आहे. तुम्ही
खांडू दांडू आणि तो माझा बंटू. ऍक्च्युली बंटू आणि मी एकदा एकाच वर्गात होतो. तुम्ही आणि बंटू क्लासमेट्स आहात? कुठल्या कॉलेजला होता? ते नाही माहिती मला. मला कॉलेजचं गेट उघडं दिसलं, आम्ही दोघं पण आतमध्ये शिरलो. आम्ही दोघं पण वर्गात शिरलो, पण त्यानंतर मी त्याला बंटू का बोलायला लागली माझं मलाच आठवत नाही. अरे बंटू, नॉटी खट्याळ. हरकत नाही. आपण सुरू करूया लगेच मुलाखत सुरू करूया असं म्हणतोय मी. मी काय वेगळं बोलली? मी तेच तर बोलली, मुलाखतच मी तेच बोलतेय. लगेच सुरुवात करूया आपण. Yes, yes. तर माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला असा आहे, खांडू दांडू, मला सांगा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आंटी रिक्षात गेलात तेव्हा काय झालं? गुड क्वेश्चन. म्हणजे मला सांगायला आवडेल, मी आणि आंटी ज्यावेळी पहिल्यांदा रिक्षा, एक मिनिट काय विचारलं? कुठली आंटी रिक्षात गेली? नॉटी नॉटी. हॅलो, कुठली आंटी? कुठली एक आंटी? मिनिट. गेलात तेव्हा मज्जा आली. आता कुठली आंटी? कुठली आंटी? कुठल्या आंटी बरोबर रिक्षात गेलो मी? काय बडबडताय? तुम्ही गेलात ना आंटी बरोबर रिक्षात ना, वरती गेलात ना. अहो, अंतरिक्षा. आंटी रिक्षात कुठली काढली? मॅम त्याला बरं अंतरिक्ष तुम्हाला नाही येत तर नका म्हणू तुम्ही. अंतरिक्ष? मी अवकाश बोला. अवकाश माहितीये? या ऑफकोर्स येस, आय नो अवकाश. या. अवकाश की अब होश में आने मॅम मॅम मुळात ह्या गाण्यावर अशी स्टेप झालीच नव्हती. ऐका, अवकाश. अरे देवा, हे सगळंच प्रॉब्लेम आहे. आपण सोपं करूया, सोपं करूया. स्पेस म्हणूया. सोपे सोपे स्पेस. हे पृथ्वी आहे, वरती अवकाश आहे, स्पेस आहे, जिथे झिरो ग्रॅव्हिटी असते, गुरुत्वाकर्षण नसतं. ओ काय? गुरुत्वाकर्षण जिथे नसतं. एक मिनिट. जिथे आकर्षण नसतं तिथे लॉली नसते. आकर्षण नाही, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असतं, मी कसं समजू आता? मला सांगा. सांगा मला कसं सांगायचं काय. तेच सांगतोय. आता तुम्ही उभ्या का आहात? कारण मला कोणी बसायलाच सांगितलं नाही म्हणून मी उभी आहे. माणूस ना एकदम. माझाच प्रश्न चुकला. एक काम करा, बसा. खाली का बसलात? आता तुम्हीच मला बसायला सांगितलं म्हणून मी बसली. नाही, प्रश्न तो नाहीये. तुम्हाला कळतंय का, तुम्ही उभ्या असताना जमिनीवर असता, आता बसलायत खुर्ची सकट, खाली काय? गुरुत्वाकर्षण. म्हणजे पृथ्वीची ग्रॅव्हिटी. ही पृथ्वी तुम्हाला स्वतःकडे खेचते. पृथ्वीने तुम्हाला धरून ठेवलंय. पृथ्वी खेचते. सटवी. मला माहिती आहे पृथ्वीचा डाव. हा? पृथ्वी ती तूच आहेस ना, नैनाची मैत्रीण. रम्याला माझ्यापासून खेचला होतस तू. आता आलीस परत मला खेचायला खांडू दांडू पासून. खांडू दांडू, आपण खोपच्यात जाऊया, ती आपल्याला खेचणार. ओ, काय करताय तुम्ही? खोपच्यात जाऊया. ती कुठली पृथ्वी खेचते? का बसा. आपलं काहीतरी घरट डोक्यावर घेऊन आली इथे. अहो मॅम, आय एम सॉरी, ऐका माझं. पृथ्वी गुरुत्वाकर्षण म्हणजे काय मॅम? तिकडे स्पेसमध्ये ना झिरो ग्रॅव्हिटी असते. ओके. म्हणजे काही खाली येत नाही, सगळं हवेत असतं, वरतीच राहतं. हो का? हा, काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे वरती. ओके. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आम्ही त्याला म्हणतो. ओके. तिथे आम्ही असतो. ओके. ते स्पेस स्टेशन साधारणतः 16 वेळा हा. पृथ्वीभोवती फिरतं. म्हणजे आम्ही एका दिवसात जवळजवळ 16 वेळा सूर्योदय बघतो, 16 वेळा सूर्यास्त बघतो. ओ माय गॉड. Yes. म्हणजे एका दिवसात 16 रात्री. लॉलीची मज्जाच आहे बाबा. सर, मला आत्ताच्या आत्ता तिकडे वरती घेऊन चला ना. मी जशी आहे तशीच्या तशी यायला मी तिकडे तयार आहे. ओ माय गॉड, आय जस्ट लव्ह नाईट्स. 16 रात्री, शुकशुकाट, शांतता, हॉर्नचे आवाज नाही, फक्त लॉलीच्या श्वासांचे आवाज. तुम्हाला खाऊ वाटलं का पिकनिक आहे तिकडे? आई बडबडताय. तिकडे आम्ही राहून तिकडे अवकाशाचं निरीक्षण करत असतो, ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करत असतो. माझं उलट आहे. इकडे तारेच माझं निरीक्षण करतात. म्हणजे काय? म्हणजे समोरच्या बिल्डिंग मध्ये एक तारे आहेत, ते असं दुर्बीण लावून माझं निरीक्षण करत असतात. नाना तारे म्हातारा चावट कुठला एक दिवस असं मारून. काय माहितीये ना तुला? आज मुलाखत घ्यायला आले. काय माहितीये तुला? हा, माहितीये? तुम्हाला दिसतो तो फक्त एक चंद्र असतो. असे 900 चंद्र आहेत. किती? 900. उल्लू बनवताय मला, उल्लू बनवताय. काय माहितीये तुला? 900 चंद्र आहेत, अशा हजारो सूर्यमाला आहेत, अशा हजारो सूर्यमाला आपल्या आकाशगंगेत आहेत, अशा लाखो आकाशगंगा या युनिव्हर्समध्ये आहेत. एवढं मोठं आहे युनिव्हर्स. अजून 0.1111% पण आपण ते एक्सप्लोर केलं नाहीये.
कळतंय तुला? तुम्ही करू पण शकणार नाही, मला माहिती, मी सांगते, तुम्ही ऐका. सांगा. मी दुनिया फिरलीये. काय फिरलीस? एक चिकणी पृथ्वी आहे, तिच्या मागे सूरज आणि चंदू लागलेत. म्हणजे पण पृथ्वीला गुरु आवडतो, गुरुच्या कविता पण आवडतात. अबे! कुठल्या गुरुच्या कविता? आणि कोणी सांगितलं तो सूर्य पृथ्वीवरती फिरतो? कोणी सांगितलं तुला? दिण्याने सांगितलं मला. मी सांगतो, मी तुला प्रात्यक्षिक दाखवतो. आय एम सो सॉरी स्टुडंट्स. कोणी असिस्टंट आहेत स्वतःहून एक्सायटेड इथे यायला मला प्रात्यक्षिकांसाठी? Oh my God! आता मज्जा, आता मज्जा. अरे बापरे, एवढे मोठे स्टुडंट आहेत या कॉलेजला? नाही नाही, मी कॉलेजमधला पिऊन आहे. तू? हा माझा भाऊ आहे. वहिनी बोलली याला डबा द्यायला जा, म्हणून मी डबा द्यायला आलो इकडे. छोटा भाव आहे, डबा घेऊन आला होता. बर, हरकत नाही. मी आता काही इथे प्रात्यक्षिक दाखवतो, हा. तुम्ही फक्त मला मदत करा. डबा घेऊन. सी, तू सूर्य आहेस, तू पृथ्वी आहेस, तू चंद्र आहेस. मी सूर्य. सूर्य हॉट असतो म्हणून मी सूर्य. बर, तू सूर्य आहेस, मी सूर्य. तू पृथ्वी आहेस, तू चंद्र आहेस. नाही नाही, चंद्र मी आहे, कारण मी रोमॅन्टिक आहे. का नाही, मी चंद्र आहे, मी चंद्र. नाही का, तू चंद्र वाचाऱ्या, मी तुला डबा द्यायला आलो, तू चंद्र कसा वाचाऱ्या? असं कसं, मी चंद्र, मी रोमॅन्टिक आहे ना. डबा द्यायला तर चंद्राचं काय मग संबंध? वहिनी बोलली याला डबा द्यायला, तर मला खेळायला जायचं होतं, माहिती म्हणे खेळायचंय. अरे देवा, मी कुठे अडकलोय मला कळत नाही. बरं बाबा, तू चंद्र आहेस, तू पृथ्वी आहे. हा, मी चंद्र आहे. हा? नाही नाही, मी चंद्र आहे रे. अरे मी चंद्र आहे. आता ठरले ना मी. अरे एक मिनिट, इकडे रे. पृथ्वी इकडे. तू लांब राह, मी करतो. तू पृथ्वी स्वतःभोवती फिर, मी चंद्र आहे. इकडे बघ, तू सूर्य आहेस, तू तशीच राहा. हा, ही पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. रेडी? रेडी. तू स्वतःभोवती फिर. हा. येस, करेक्ट करेक्ट. ये इकडे. करेक्ट. येस, करेक्ट करेक्ट. येस. अरे, मला पालखी द्या, मला पालखी. ये. ये बात. ये बात. आता मला द्या, मला द्या. हा, चल. या. तर मंडळी, आज तुम्ही इथे प्रात्यक्षिक बघितलंय की शिमग्यात पालखी कशी नाचवतायत. काय झालं? काय केलंय सूर्यमालेचं मध्येच? पालखी मी काय दाखवतो, तुम्ही काय करता इथे? बोल ना ते. ऐका ना, माझ्या एक लक्षात आलंय, मी सूर्य नको. मला सूर्य नाही म्हणायचं, कारण सूर्य असा उजेड देतो, मला अंधार आवडतो. मी अंधार होते. म्हणजे मी अमावस्या. तुम्ही अमावस्या, मी अमावस्या. मग मी शुक्र, कारण मी रोमॅन्टिक आहे ना. नाही हे बघा, असं नाहीये. नेपच्यून. हे बघा, असं नाहीये. ते नेपच्यूनचा प्रश्न. तुम्ही मंगळ बना. मी का मंगळ बनवू? ऐका, नाही, मी मंगल होतो. मग मी मंगळाची राणी. मग मी शुक्र झालं तर चालेल? मग मी शुक्राची चांदणी. चालेल. ऐका. मी शनी एकदम कडक. मग मी शनीची चांदणी. अरे ऐका माझं तसं. मी मंगल आहे. काय नाही करायचं मला इथे. फिरायचं होतं गोल. फिरायचं इथे. निघ, बोला ना. आउट. मजा येत होती, चांगली मजा येत होती. शी, परत ना. घालून टाकली, आलो. डबा घेऊन उभा करा. माणूस